नमस्कार मैत्रिणींनो. उद्या आहे गुढीपाडवा आणि यासाठी लागते ती म्हणजे साखरगाठी. तर ही साखरगाठी परदेशामध्ये सहजासहजी मिळत नाही. मग काय करायचं? म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि कोणताही सोडा न वापरता घरच्या घरी गाठी कशी बनवायची. फक्त एक छोटी ट्रिक वापरून तुम्ही ही परफेक्ट सेट होणाऱ्या गाठी बनवू शकता. अगदी सणासाठी रेडी. चला तर मग लगेच सुरू करूया गुढीपाडवा स्पेशल गाठीची रेसिपी. आता गाठी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी 1 वाटी साखर घेतली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण मंद आचेवर गरम करायला ठेवलं आहे. आणि याला आता व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. या ठिकाणी मी आप्पे पात्र घेऊन त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे, म्हणजे गाठी चिकटणार नाहीत. आणि यानंतर जाड पांढरा धागा पाण्यात भिजवून तो आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित ठेवला आहे. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही एक पसरट ताट घेऊन त्याला तूप लावून त्यावर धागा पसरवला तरी देखील गाठी व्यवस्थित होतात. एवढी तयारी करून आता परत आपल्या साखरेच्या मिश्रणाकडे येऊया. हे मिश्रण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखर नीट एकसारखी वितळेल. साखर पूर्णपणे वितळून मिश्रण उकळायला लागलं की त्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण दूध टाकल्यानंतर साखरेमध्ये जी मळी असते तर ती अशी फेसाच्या स्वरूपात वरती येते, तर ती चमच्याने काढून घ्यायची. यामुळे आपल्या गाठी अगदी पांढऱ्या शुभ्र अशा होतात. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे पाक तयार झाला का ते चेक करणं. त्यासाठी एका वाटीत थोडंसं पाणी घ्या आणि त्यात 2-3 थेंब साखरेचं मिश्रण टाका. जर त्याची छान गोळी तयार झाली तर समजा पाक परफेक्ट तयार झाला. आता लगेच गॅस बंद करून हे मिश्रण पटापट आप्पे पात्रामध्ये ओतायचं आहे. ही स्टेप थोडी पटकन करायची आहे, कारण मिश्रण लगेच थंड होऊन सेट होऊ लागतं आणि ते लगेच कडक होऊन जातं. मी आप्पे पात्रामध्ये सगळं मिश्रण ओतून हे व्यवस्थित आता सेट करण्यासाठी 15 मिनिटं ठेवलेलं आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर गाठी सेट झाल्यावर त्या हलक्या हाताने अगदी अलगद अशा काढून घेतल्यात. आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कोणताही सोडा न वापरता गुढीपाडवा स्पेशल गाठी तयार आहेत. तर ही सोपी रेसिपी तुम्ही उद्या नक्की ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅपी गुढीपाडवा.